Welcome students. So last lecture we have seen the scheme. आपण स्टार्ट केलं होतं आवर सब्जेक्ट BEE. या BEEचं टीचिंग स्कीम कसं आहे, त्याचं सिलेबस काय आहे, हे आपण लास्ट लेक्चरला म्हणजे पहिल्या लेक्चरला बघितलं. तर मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे BEEमध्ये टोटल 6 चॅप्टर्स आहेत, बरोबर. तर 3 चॅप्टर हे आहेत इलेक्ट्रिकलच्या फील्डसाठी आणि 3 चॅप्टर हे आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या फील्डसाठी. हा जो सेक्शन आहे त्याला आपण म्हणलो होतं ए सेक्शन, जो इलेक्ट्रिकलचा आहे, आणि दुसरा जो सेक्शन आहे त्याला आपण म्हणलं बी सेक्शन, जो की आहे इलेक्ट्रॉनिक्सचा, बरोबर. तर इलेक्ट्रिकलमध्ये आपल्याला बघायचे 3 चॅप्टर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला बघायचे आहे 3 चॅप्टर, बरोबर. त्यानंतर आपण जर सिलेबस जर बघितला त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसलं की चॅप्टर नंबर 1, 2, 3 हे कोणाचे आहेत. दिस इज टू द सेक्शन ए, बरोबर. पहिले 3 चॅप्टर हे इलेक्ट्रिकलच्या फील्डसोबत आहेत, त्याला आपण म्हणले सेक्शन ए. त्यानंतर चॅप्टर नंबर 4, 5 आणि 6 दीज डील्स विथ द सेक्शन बी. तर हे कोणाचे आहे, सेक्शन बीचे आहे. आणि सेक्शन बी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विल बी टीच बाय मी. ओके. तर आज आपण स्टार्ट करूया चॅप्टर नंबर 4. तर चॅप्टर नंबर 4 आज आपण स्टार्ट करूया. सो लेट स्टार्ट. ओके. तर चॅप्टर नंबर 4, युनिट नंबर 4 आपण असं पण म्हणू शकतो त्याला. तर युनिट नंबर 4चं नाव आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. नाव लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड द सिग्नल्स. हा चॅप्टर जर आपण बघितला 70 मार्कांपैकी तर किती मार्काला आहे, 12 मार्काला हा चॅप्टर आहे आउट ऑफ 70. त्याच्याहून आपल्याला स्पष्ट कळतं आहे की युनिट नंबर 4मध्ये 2 सेक्शन आहेत मेनली. एका सेक्शनमध्ये आपल्याला शिकायचं आहे इलेक्ट्रॉनिकचे कंपोनंट कोणते, बरोबर. की इलेक्ट्रॉनिक सर्किट बनवताना कोणकोणते कंपोनंट हे लागतात. जसं आपल्याला एखादी बिल्डिंग बनवायची असेल तर बिल्डिंग बनवताना आपल्याला काय लागणार, विटा लागतील, वाळू लागेल, सिमेंट लागेल. त्याचप्रकारे इलेक्ट्रॉनिकचं जर एखादं डिव्हाइस किंवा सर्किट बनवायचं असेल तर कोणकोणते कंपोनंट लागतील ते आपल्याला बघायचं आहे. हा झाला पार्ट नंबर 1. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, सिग्नल्स बघायचं आहे. तर चॅप्टर नंबर 4 किंवा युनिट नंबर 4मध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट कोणते आहेत ते बघायचं आहे. आणि त्यानंतर बघायचं आहे सिग्नल. 70पैकी हा चॅप्टर आहे 12 मार्कांना. तर फर्स्ट वी विल सी द सिलेबस. अगोदर सिलेबस बघून घेऊया. तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे आपला इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. तर इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचे पण 2 टाईप असतात. एक आहे ॲक्टिव्ह कंपोनंट, दुसरा आहे पॅसिव्ह कंपोनंट. तर पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे की ॲक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय आणि पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय, बरोबर. ते बघितल्यावर त्या कंपोनंटमध्ये इम्पॉर्टंट जे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे ते आहे रेजिस्टर. नाव तुम्ही ऐकलं असेल फर्स्ट इयरमध्ये, रेजिस्टन्स आणि रेजिस्टर, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कपॅसिटर. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंडक्टर. तर हे तिन्ही पण काय आहेत, दिस थ्रीज आर नथिंग बट द इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, बरोबर. तर हे कंपोनंट स्टडी करताना आपल्याला त्यांचं काय बघायचं आहे, त्या कंपोनंटचा सिम्बॉल. एखादं सर्किट आहे त्या सर्किटमध्ये तो कंपोनंट कसा दाखवायचा म्हणजे त्याचं सिम्बॉल, बरोबर. त्या कंपोनंटची वर्किंग कशी आहे, तो काम कसा करतो, त्याचं फंक्शन काय आहे. त्यानंतर त्या कंपोनंटचे ॲप्लिकेशन ते कुठे कुठे यूज होतात. आणि महत्त्वाचं जे आहे ते आहे कलर कोड. म्हणजे काय की त्या कंपोनंटवर काही प्रकारचे कलर्स असतील, आणि त्या कलर्सवरून आपल्याला त्या कंपोनंटची व्हॅल्यू काढायची आहे. ते आपण पुढे बघूच, बरोबर. आणि त्यानंतर त्या कंपोनंटचं स्पेसिफिकेशन. तर हे आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमध्ये, बरोबर. नेक्स्ट पॉईंट जो आहे सिलेबसमध्ये तो आहे व्होल्टेज आणि करंट सोर्स. हे आपल्याला बघायचं आहे, व्होल्टेज अँड करंट सोर्स. तर हा पॉईंट जो झाला आहे तो फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पॉईंट जो आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंटच्या संबंधित, बरोबर. तर इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचं झालं आहे. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे सिग्नल्सचा पार्ट, बरोबर. तर सिग्नल्समध्ये फर्स्ट आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज मीन बाय सिग्नल. सिग्नल म्हणजे काय, वेवफॉर्म म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. तर सिग्नल हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, आपण पुढे बघूत की सिग्नल म्हणजे नेमकं काय, त्याला डिफाईन कसं करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. नेक्स्ट
की सिग्नलला रिप्रेझेंट करायचं आहे, सिग्नलला ड्रॉ करायचं आहे, तर ड्रॉ करण्यासाठी दोन मेथड आहेत. एक आहे टाईम डोमेन मेथड आणि दुसरी आहे फ्रिक्वेन्सी डोमेन मेथड. नावं लक्षात घ्या फक्त, सिलेबस काय आहे हा पॉईंट स्टडी करताना आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, बरोबर. नेक्स्ट की इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ द सिग्नल, सिग्नलचे इम्पॉर्टंट पॅरामीटर हे कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे. त्यानंतर सिग्नल एकदा कळलं की डेफिनेशन ऑफ सिग्नल कळलं की त्यानंतर बघायचं आहे टाईप्स ऑफ द सिग्नल. आणि शेवटचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो आहे इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेटेड सर्किटचं शॉर्ट फॉर्म म्हणजे ॲब्रिवेशन जे आहे ते आहे IC. तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल की मोबाईलमध्ये IC असते, तर IC म्हणजे नेमकं काय ते आपणला ह्या युनिटमध्ये बघायचं आहे. तर हा होता ओव्हरऑल सिलेबस जो की आहे 12 मार्कांना आउट ऑफ 70. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत सिग्नल्सपासून, बरोबर. तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघूया व्हॉट इज मीन बाय सिग्नल. सिग्नल म्हणजे काय, सिग्नललाच दुसरा जो वर्ड आहे तो आहे वेवफॉर्म, आणि सिग्नलचे टाईप्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर ह्या लेक्चरमध्ये वी विल सी डेफिनेशन ऑफ द सिग्नल अँड टाईप्स ऑफ द सिग्नल. सो लेट्स मूव. तर हे आहे बेसिक सिग्नल. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सिग्नल हा वर्ड प्रत्येकानं ऐकला असेल, सिग्नल हा वर्ड प्रत्येकाच्या कानावर हा पडलेला असेल. तर ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया, बरोबर. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे की राम आणि श्याम हे दोन भाऊ आहेत, बरोबर. राम आणि श्याम हे आता फोनवर बोलत आहे. रामने श्यामला कॉल केलेला आहे आणि त्यांचं बोलणं हे फोनवर सुरू आहे. पण मध्येच श्यामला रामचा आवाज हा ऐकू येत नाही आहे. मी काय म्हणलं आहे, राम आणि श्याम हे दोघं फोनवर बोलत आहे, पण श्यामला राम काय बोलतो हे अचानकपणे ऐकू येत नाही आहे. तर श्याम काय म्हणेल की मला सिग्नल हे भेटत नाही आहे. आपण पण म्हणतो जेव्हा आपण फोनवर एखाद्या माणसाशी बोलत असू तर आवाज जर आपल्याला ऐकू येत नसेल तर आपण काय म्हणतो की सिग्नल येत नाही आहे किंवा मला आवाज ऐकू येत नाही आहे. सिग्नल येत नाही आहे म्हणजे काय, नेमकं काय होतं आहे की राम जे बोलतो आहे ते श्यामला ऐकू येत नाही आहे, बरोबर. म्हणजेच रामने पाठवलेली माहिती ही श्यामपर्यंत पोहोचत नाही आहे. बघा मी काय म्हणलं, आपण जर म्हणलं एखाद्या वेळेस की सिग्नल हा येत नाही आहे, याचा अर्थ काय की रामने पाठवलेली माहिती म्हणजे जो तो बोलतोय ते श्यामला ऐकू येत नाही आहे. तर पहिला पॉईंट आपण सांगू शकतो की सिग्नल कंटेन्स द इन्फॉर्मेशन. सिग्नलमध्ये काय असणार आहे, इन्फॉर्मेशन असणार आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, डेटा. डेटा कोणाचं, क्वांटिटीचं. तर ह्या एक्झाम्पलमध्ये क्वांटिटी कोणतं होतं, ऑडिओ सिग्नल. अचानकपणे श्यामला रामचा आवाज येत नव्हता म्हणून श्यामच्या तोंडातून काय निघालं की मला सिग्नल येत नाही आहे. म्हणजे रामने पाठवलेली इन्फॉर्मेशन श्यामपर्यंत पोहोचत नाही आहे. याच्यावरून मोस्ट इम्पॉर्टंट जो पॉईंट निघतो तो पॉईंट आहे की सिग्नल कंटेन्स. सिग्नलमध्ये काय असणार आहे, इन्फॉर्मेशन असणार आहे. तर सिग्नल कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑब्लिक ऑर डेटा ऑफ द क्वांटिटी. हा झाला पहिला पॉईंट, बरोबर. तर सिग्नलमध्ये काय असणार आहे, माहिती असणार आहे, इन्फॉर्मेशन असणार आहे. कोणाची, क्वांटिटीची, बरोबर. क्वांटिटीचे प्रकार आपण पुढे बघूया. हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आपण स्टार्टिंगलाच बघितला की सिग्नल इज अल्सो कॉल्ड ॲज अ वेवफॉर्म. तर सिग्नललाच दुसरा जो वर्ड आहे तो कोणता आहे, वेवफॉर्म आहे. पण ॲक्च्युअल जर डेफिनेशन जर सांगायची झाली सिग्नलची तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की डेफिनेशन जी आहे ती आहे की सिग्नल इज अ प्लॉट. सिग्नल काय आहे, प्लॉट आहे, ऑर अ ग्राफ. प्लॉट म्हणला की त्याच्यामध्ये काय येणार, दोन येणार ॲक्सिस, एक येणार एक्स ॲक्सिस, दुसरा येणार वाय ॲक्सिस. तर पहिला पॉईंट काय सांगितला मी, फर्स्ट पॉईंट की सिग्नलमध्ये इन्फॉर्मेशन ही असणार, बरोबर. दुसरा, सिग्नल इज अल्सो कॉल्ड ॲज अ वेवफॉर्म. आणि तिसरं आपण बघतोय की सिग्नलची नेमकी डेफिनेशन काय. तर सिग्नल म्हणजेच हा काय आहे, एक प्रकारचा प्लॉट आहे, एक प्रकारचा ग्राफ आहे. प्लॉट जर म्हणलं
तर आपण प्लॉट काढताना काय करतो, एक असतो एक्स ॲक्सिस, दुसरा असतो वाय ॲक्सिस. तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला काय इंडिकेट करायचं आहे, सो सिग्नल इट इज अ प्लॉट ऑर ए ग्राफ विच इंडिकेट्स, तो काय दाखवतोय, विच इंडिकेट्स व्हॅरिएशन ऑफ द क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर हेच एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम फोनवर बोलत आहे म्हणजे ते एकमेकांसोबत इन्फॉर्मेशन हे शेअर करत आहे, पण त्यांचं जे बोलणं आहे, ती इन्फॉर्मेशन जी आहे ती कशी आहे, व्हॅरी होत आहे कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाईम. बरोबर. तर सिग्नलची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन अशी आहे की सिग्नल म्हणजे इट इज अ प्लॉट इन विच वी हॅव अ एक्स ॲक्सिस अँड द वाय ॲक्सिस. ह्या प्लॉटमध्ये आपल्याला काय शो करायचं आहे, व्हॅरिएशन शो करायचे आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर ही झाली आपली डेफिनेशन ऑफ द सिग्नल. सो सिग्नल इट इज अ प्लॉट ऑर ए ग्राफ, व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्लॉट आहे, ग्राफ आहे, आणि हा प्लॉट आपल्याला काय इंडिकेट करतो आहे, व्हॅरिएशन. तर व्हॅरिएशन कोणासोबत, विथ रिस्पेक्ट टू टाईम. बरोबर. हे झालं आपलं डेफिनेशन ऑफ द सिग्नल. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे की आपण बघितलं की सिग्नल म्हणजे काय, हा तर एक प्रकारचा प्लॉट झाला. म्हणजेच प्लॉट करत असताना आपल्याकडे काय असणार आहे, दोन ॲक्सिस, एक आहे एक्स ॲक्सिस आणि दुसरा आहे वाय ॲक्सिस. आणि याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की एक्स ॲक्सिसवर तुम्हाला काय घ्यायचं आहे, टाईम. तर सिग्नल म्हणजे काय, हा प्लॉट आहे, इथे असणार एक्स ॲक्सिस, इथे असणार वाय ॲक्सिस. ह्या एक्स ॲक्सिसवर आपल्याला काय घ्यायचं आहे, टाईम, टी फॉर टाईम. तर टाईम आपण कशामध्ये दाखवतो, सेकंदमध्ये, मिनिटमध्ये, हावरमध्ये आपण टाईम हा दाखवू शकतो. तर हे झालं एक्स ॲक्सिसचं. आणि वाय ॲक्सिसवर आपण काय घेणार, वाय ॲक्सिसवर आपण घ्यायची आहे त्या क्वांटिटीची व्हॅल्यू. लक्षात घ्या, आपल्याला सिग्नलमध्ये काय शो करायचं आहे, व्हॅरिएशन शो करायचं आहे. कोणाचं, क्वांटिटीचं. की क्वांटिटीची व्हॅल्यू कशी व्हॅरी होती आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर हे शो करण्यासाठी मला लागेल प्लॉट, एक्स ॲक्सिसवर घ्यायचं टाईम आणि वाय ॲक्सिसवर घ्यायचं त्या क्वांटिटीची व्हॅल्यू. ती व्हॅल्यू कशी व्हॅरी होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. दिस प्लॉट इज कॉल्ड ॲज अ सिग्नल. तर सांगितल्याप्रमाणे एक्स ॲक्सिसवर घेणार टाईम आणि वाय ॲक्सिसवर येणार व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. बरोबर. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण जी क्वांटिटी होती ती कोणतं होतं, ऑडिओ सिग्नल. राम आणि श्याम बोलत आहे. जर ऑडिओ सिग्नलचा जर मला प्लॉट काढायचा असेल तर बघा, हा प्लॉट काढलेला आहे ऑडिओ सिग्नलचा. तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो की याच्यामध्ये दोन ॲक्सिस आहे. एक आहे एक्स ॲक्सिस, जिथं आपण घेतला आहे टाईम, त्याला आपण कशामध्ये शो केलं आहे, सेकंदमध्ये. आणि इकडे जो ॲक्सिस आहे तो आहे वाय ॲक्सिस, आणि ह्या वाय ॲक्सिसवर आपल्याला काय शो करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. तर ऑडिओ सिग्नलची व्हॅल्यू आपण कशामध्ये शो करतो, डेसिबलमध्ये. तर ह्या दोघांमध्ये जे कन्व्हर्सेशन होतं आहे त्याचं व्हॅरिएशन म्हणजे हा ऑडिओ सिग्नल त्याचं व्हॅरिएशन, आणि ह्या प्लॉटला आपण काय म्हणायचं आहे, सिग्नल म्हणायचं आहे. बरोबर. तर आपण स्टार्टिंगला बघितलं की प्लॉटमध्ये आपल्याला काय शो करायचं आहे, व्हॅरिएशन ऑफ द क्वांटिटी. तर क्वांटिटी जर बघितलं तर क्वांटिटीचे मेनली टू टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप इज अ फिजिकल क्वांटिटी, जे तुम्ही मेकॅनिकलमध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये यूज करतात. एक्झाम्पल आहे फोर्स, प्रेशर, मास, टेम्परेचर. तर टेम्परेचर, फोर्स, प्रेशर हे कोणाचे एक्झाम्पल आहे, फिजिकल. बरोबर. आणि दुसरी जी इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे ती क्वांटिटी कोणती आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी. आणि इलेक्ट्रिकल क्वांटिटीचे एक्झाम्पल जर बघायचं झाले तर कोणते आहे, व्होल्टेज आहे, करंट आहे, रेजिस्टन्स आहे. तर हे सर्व क्वांटिटी ज्या आहेत, या सर्व ज्या क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीज कोणत्या आहेत, इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर ह्या BEE विषयामध्ये आपल्याला कोणती क्वांटिटी बघायची आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी. आणि ह्याच इलेक्ट्रिकल क्वांटिटीचं आपल्याला काय करायचं आहे, सिग्नल हा प्लॉट करायचा आहे. तर इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये नेहमी आपण कोणतं घेणार, व्होल्टेज आणि करंट. बरोबर. तर हे कळलं तुम्हाला. तर सिग्नलमध्ये आपण पहिला पॉईंट सांगितला की सिग्नल कंटेन्स द इन्फॉर्मेशन. सिग्नलमध्ये इन्फॉर्मेशन असते, डेटा असतो. सिग्नल इज ऑल्सो कॉल्ड एज अ वेवफॉर्म. बरोबर. आणि तिसरं म्हणजे डेफिनेशन काय बघितले की सिग्नल म्हणजे हा प्लॉट आहे
जो क्वांटिटीचं व्हेरिएशन हा दाखवतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. बरोबर. नंतर प्लॉट जर म्हणलं तर एक्स ॲक्सिसवर येणार टाईम आणि वाय ॲक्सिसवर येणार त्या क्वांटिटीची व्हॅल्यू. आपण ह्या विषयामध्ये जी क्वांटिटी बघणार आहोत ती क्वांटिटी कोणती आहे? इलेक्ट्रिकल क्वांटिटी, म्हणजेच व्होल्टेज अँड द करंट. नेक्स्ट पेजकडे वळूया आपण. अजून आपण एक सिग्नल बघूया. तर हा सिग्नल आहे, क्वांटिटी आहे टेम्परेचर. तर टेम्परेचर ही क्वांटिटी आहे, त्या टेम्परेचरचं आपल्याला सिग्नल हा प्लॉट करायचा आहे. बरोबर, हे कळलं. सिग्नल जर प्लॉट करायचा असेल तर आपल्याला दोन ॲक्सिस काढावे लागतील. हा झाला वाय ॲक्सिस, हा झाला एक्स ॲक्सिस. सांगितल्याप्रमाणे एक्स ॲक्सिसवर काय येणार? टाईम. आणि वाय ॲक्सिसवर काय येणार? व्हॅल्यू. हे सर्वांना कळलं. नेक्स्ट की इथे आपण जो टाईम आहे तो आपण घेतला आहे हावरमध्ये, म्हणजे आपल्याला टेम्परेचर काढायचं आहे एका दिवसाचं. तर 24 तासामध्ये टेम्परेचरचं व्हॅरिएशन कसं झालं हे आपल्याला हा सिग्नल काढायचा आहे. तर एक्स ॲक्सिसवर टाईम घेतला आहे हावरमध्ये. तर 0पासून स्टार्ट करायचं तर घ्यायचं 24 आवरमध्ये. तर एका दिवसामध्ये 24 तास असतात. तर एका दिवसामध्ये टेम्परेचरचं व्हॅरिएशन हे कसं झालं आहे त्याचा सिग्नल आपल्याला प्लॉट करायचा आहे. तर हे झालं 24 हावर एक्स ॲक्सिसवर. आणि वाय ॲक्सिसवर आपण क्वांटिटीची काय शो करतो आहे? आपण शो करतो आहे क्वांटिटीची व्हॅल्यू. तर टेम्परेचरची व्हॅल्यू आपण कशामध्ये शो करतो? तर टेम्परेचरची व्हॅल्यू आपण शो करतो डिग्री सेल्सियसमध्ये. तर बघा इथे 10 डिग्री सेल्सियस, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री. तर इथे नेमकं वाय ॲक्सिसवर काय येणार आहे? व्हॅल्यू येणार आहे त्या क्वांटिटीची. तर असं जर आपण जर प्लॉट काढला तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला काय भेटणार आहे? व्हॅरिएशन. की दिवसभरामध्ये टेम्परेचरचं व्हॅरिएशन कसं झालं आहे तो प्लॉट म्हणजे काय असणार आहे? सिग्नल असणार आहे. तर हे झालं आपलं फिजिकल सिग्नल. पुढचा जो सिग्नल आपण बघणार आहोत तो आहे व्होल्टेज सिग्नल. तर हे आपण बघतोय हे काय आहेत? हे आहेत एक्झाम्पल. आपण बघतोय की सिग्नल कसा ड्रॉ करायचा. बरोबर. तर सेकंड एक्झाम्पल जे आहे ते आहे व्होल्टेज क्वांटिटी आणि त्याचं आपल्याला सिग्नल काढायचं आहे. तर व्होल्टेज म्हणजे काय? हे इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे आणि सिग्नल प्लॉट करायचं आहे म्हणजे काय येणार? वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर टाईम शो करायचा आहे. तिथे टाईम आपण कशामध्ये शो केला आहे? सेकंदमध्ये. करेक्ट. हा ॲक्सिस कोणाचा आहे? वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसवर काय येणार आहे? त्या क्वांटिटीची व्हॅल्यू. तर व्होल्टेज ही क्वांटिटी आहे तर त्याची व्हॅल्यू आपण कशामध्ये शो करतो? व्होल्टमध्ये. बरोबर. तर व्होल्ट ही व्हॅल्यू कुठे येणार आहे? वाय ॲक्सिसला. तर हा एक्झाम्पल आहे व्होल्टेज सिग्नलचा. त्याच्यामध्ये व्हॅरिएशन कसं झालं आहे? अगोदर तो गेला पॉझिटिव्ह पोर्शनमध्ये आणि खाली आला निगेटिव्ह पोर्शनमध्ये. तर बघा हे आहे एक्स ॲक्सिस, हे आहे वाय ॲक्सिस. इथे आहे पॉझिटिव्ह पोर्शन, इथे आहे निगेटिव्ह पोर्शन. तर ह्या सिग्नलमध्ये अगोदर तो गेला पॉझिटिव्ह पोर्शनकडे, नंतर गेला निगेटिव्ह पोर्शनमध्ये. म्हणजेच काय झालं? त्याचं व्हॅरिएशन झालं आहे आणि हेच व्हॅरिएशन म्हणजेच काय असणार आहे? सिग्नल असणार आहे. त्याच्यामध्ये मेन पॉईंट जो आहे तो हा आहे की सिग्नल काय दाखवतो? व्हॅरिएशन दाखवतो प्लॉटमध्ये. आणि प्लॉट म्हणलं की दोन ॲक्सिस काढावं लागतील. एक्स ॲक्सिसवर घ्यायचं टाईम आणि वाय ॲक्सिसवर घ्यायचं व्हॅल्यू. इथे आपण बघितलं टेम्परेचर होतं तर व्हॅल्यू कशामध्ये आली? डिग्री सेल्सियस. व्होल्टेज होतं तर व्हॅल्यू कशामध्ये आली? व्होल्टमध्ये. एक्स ॲक्सिसवर नेहमी काय असणार? टाईम असणार. पण टाईम तो आपण सेकंदमध्ये पण दाखवू शकतो, आवरमध्ये पण दाखवू शकतो. पण इलेक्ट्रिकल ह्या विषयामध्ये आपण टाईम जो आहे तो कशामध्ये दाखवायचा? ऑलवेज सेकंदमध्ये दाखवायचा आहे. तर हे तुम्हाला कळालं आहे. नेक्स्ट की आता आपल्याला बघायचं आहे की टाईप्स ऑफ द सिग्नल. सिग्नल म्हणजे काय हे आपल्याला कळालं आहे. आता आपल्याला इम्पॉर्टंट जे बघायचं आहे ते आहे टाईप्स ऑफ द सिग्नल. तर याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त नावं लक्षात घ्या. वन बाय वन आपल्याला सिग्नल हे पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर पहिला जो सिग्नल आहे तो आहे ए सी सिग्नल. पहिला सिग्नल कोणता आहे? ए सी सिग्नल. ए सी स्टँड्स फॉर अल्टरनेटिंग करंट. तर ए सी म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंट. दुसरा जो सिग्नल आहे तो आहे डी सी सिग्नल. पहिला सिग्नल ए सी सिग्नल, दुसरा कोणता आहे? डी सी सिग्नल. तर ए सी स्टँड्स फॉर अल्टरनेटिंग करंट आणि डी सी स्टँड्स फॉर डायरेक्ट करंट. तिसरं आहे
ॲनालॉग सिग्नल, चौथं आहे डिजिटल सिग्नल, पाचवं आहे साईन सिग्नल, सहावं आहे कोसाईन सिग्नल. बरोबर. त्यानंतर सातवं आहे स्क्वेअर सिग्नल आणि शेवटचं आहे ट्रायंग्युलर सिग्नल. तर आता फक्त नावं कानावर पडू द्या की सिग्नलचे टाईप्स कोणकोणते आहेत. प्रत्येक सिग्नलचं एक्सप्लेनेशन हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सिग्नल म्हणजेच काय की व्हॅरिएशन, आणि व्हॅरिएशन हे कसं होणार आहे डिपेंडिंग ऑन द व्हॅरिएशन. मी काय म्हणलं, डिपेंडिंग ऑन द व्हॅरिएशन देअर आर 8 टाईप्स ऑफ सिग्नल. व्हॅरिएशननुसार टाईपचे 8 प्रकार आहेत. पहिला आहे AC सिग्नल, दुसरा आहे DC सिग्नल, तिसरा आहे ॲनालॉग सिग्नल, चौथा आहे डिजिटल सिग्नल, पाचवा आहे साईन सिग्नल, सहावा आहे कोसाईन सिग्नल, सातवा आहे स्क्वेअर सिग्नल आणि शेवटचा आहे ट्रायंग्युलर. तर हे टाईप कशावरून पडले, डिपेंडिंग ऑन द व्हॅरिएशन. त्या क्वांटिटीचं व्हॅरिएशन कसं होते त्या व्हॅरिएशननुसार हे टाईप्स पडलेले आहेत. तर आजच्या लेक्चरपुरतं एवढंच. आज आपण बघितलं सिलेबस ऑफ द युनिट नंबर 4. इकडे हा जो पार्ट आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, इकडे जो पार्ट आहे तो आहे सिग्नलचा. ह्या पोर्शनमध्ये आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय सिग्नल. सिग्नलमध्ये इन्फॉर्मेशन असते. सिग्नल म्हणजेच काय आहे, प्लॉट आहे. एक्स ॲक्सिसवर टाईम असणार, वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू असणार. आपण जी नेहमी क्वांटिटी बघायची ती कोणती आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी. बरोबर. तेथे आहे व्होल्टेज सिग्नल, व्होल्टेजची व्हॅल्यू व्होल्टमध्ये दाखवायची आणि एक्स ॲक्सिसवर घ्यायचं टाईम सेकंदमध्ये. हे कळलं. आणि सिग्नलच्या व्हॅरिएशननुसार म्हणजे क्वांटिटीच्या व्हॅरिएशननुसार व्हॅरिएशन कसं होतं त्या व्हॅरिएशननुसार हे एवढे आहे आपले टाईप्स ऑफ द सिग्नल. तर आजच्या पुरतं एवढंच. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या प्रत्येक सिग्नलचं एक्सप्लेनेशन हे बघणार आहोत आणि त्याचं व्हॅरिएशन कसं आहे हे पण आपण बघणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट टाईप्स ऑफ द सिग्नल आणि त्यांचं एक्सप्लेनेशन. ओके. सो वी विल मीट नेक्स्ट लेक्चर to study types of the signal. Thank you.